आणि म्हणून गजेंद्राला असं वाटायचं श्रोते जण की हा मी, माझी पत्नी, माझं मुलं, माझा प्रपंच, पत्नी मारो परमेश्वर, पैसो मारो परमेश्वर, पत्नी मारे गुरु, आणि छैया छोकरा शाळी ग्रांत पूजा बोली. काही लोकांना असं वाटतं मी माझी सुखी आहे, माझं सगळं व्यवस्थित आहे. दरवाजा, शहरातल्या लोक तर बिलकुल गेट बंद करूनच बसतात. शेजारचा कोण आहे त्याला माहिती. निघा थोडं बाहेर आणि बघा की विश्व काय आहे. आणि त्यावेळेला परिणामतः एकदा मुलांनी गजेंद्राला सांगितलं की बाबा, बरेच दिवस झाले आम्ही कुठे फिरायला गेलो नाही, आम्हाला ज्ञान फिरायला. 4-6 महिने झाले म्हणजे पत्नी, मुलं, परिवार घेऊन कुठेतरी निघावं. बाहेर निघाल्याने केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. देशाटन केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते, देशाटन केल्याने लोकांची प्राप्ती होते, देशाटन केल्याने काहीतरी माहिती मिळते, बघायला मिळतं. याच्यापेक्षा वेगळं म्हणून फिरत राहा. 4-6 महिने झाले, वर्ष झालं, कोणाची टूर ट्रिप निघाली, घ्या पैसे बोलून निघलो. बघा बाहेर काय, ते विश्व काय, ते जग काय. गजेंद्र महाराज मुलांना आणि पत्नीला घेऊन जेव्हा निघाले, श्रोतेनो, वैशाखाचा महिना होता. आता जसं कडक ऊन पडतं असं कडक ऊन आहे. आणि गजेंद्र आपल्या फॅमिली सोबत फिरतोय, सगळ्यांना एकत्र घेऊन फिरायला. आता ते प्रवास आहे. घरी नवरा रुबाबात पाणी मागतो बाईकडे, खुर्चीवर बसून, मंगईवर बसून, पाणी आणलं. प्रवासात उलटा कार्यक्रम असतो. बायका गाडीतच बसलेले असताना माणसाला उतरवतात, बॉटल आणा पाणीची. हा बघा ते जरा नाश्त्याचं काय. आणि मी काय आता उतरत नाही, मला उतरायला त्रास होतो. वरच्या सीटवर बसली का बरं, एक प्रश्न आहे ना. चला उतरा, पाणी आणा. प्रवासामध्ये हा आनंद येतो. ये ऐसा करो, ये वैसा करो. आज माझा नातू आंघोळ करत होता, तो बाथरूम मधून मला ऑर्डर देत होता. मी आंघोळ करून बाहेर येतोय, येण्याच्या आधी पंखा बंद करा, मला थंडी वाजते, दादा पंखा बंद करा. मजा येते प्रवासात. थोडं वेगळं वातावरण, वेगळं वातावरण, लोक वेगळे मिळतात. गजेंद्र ज्या वेळेला निघाला मुलांना पत्नीला घेऊन, वैशाखाचा महिना ऊन पडलं होतं आणि 12 वाजले. मुलांना तहान लागली आणि मुलांनी सांगितलं बाबा आम्हाला प्यायला पाणी पाहिजे. गजेंद्र म्हणजे हत्ती, हत्तीचे डोळे बारीक असतात आणि त्या बारीक डोळ्यातून त्याने लांबवर पाहिलं. एक सुंदर तलाव दिसला, पाण्याचा सरोवर दिसलाय. आणि गजेंद्राने आपल्या पत्नीला मुलांना सांगितलं चला त्या सरोवरात. निघाले. संसार मागणार आहे आणि परमार्थ देणार आहे. तुम्ही सगळ्यांनी बसून एकदा विचार करा, मी जितकं कमवतो तितकं मला स्वतःला एकट्याला लागतं का? मी ज्यांच्यासाठी कमवतो ते शेवटपर्यंत माझे राहतील का? आणि मी ज्यांना हे सगळं देऊन जाणार आहे नंतर ते खरंच प्रेमाने माझी आठवण करतील का? करा बरं अभ्यास. स्वतःला जेवढं लागतं याच्यापेक्षा 100 पटीने कमवायचा माणूस प्रयत्न करतो. एकदा विचारा स्वतःला, हे मी का, कोणासाठी, कशासाठी करतो? मी केलं तरच यांचं धगणार आहे का? गैरसमज काढून टाका, बिलकुल काढून टाका. सिमेंटच्या भिंती असतात आणि त्या भिंतीला थोडासा तडा पडतो आणि तिथे येऊन कावळा बसतो आणि कावळा त्याची विष्ठा टाकतो. त्या विष्ठेमध्ये वडाच्या झाडाचं बी जर असलं आणि त्या सिमेंटच्या भिंतीच्या खाचमध्ये पडलं तर तिथे माती नाही, वर्षभर कोणी पाणी टाकणार नाही, कंपाऊंड नाही, कोणी माळी नाही, झाड वाढवायला खत नाही, सिमेंट आहे, लोखंड आहे, दगड आहे, तरी बऱ्याच घराच्या भिंतीवर वडाचे झाडं उत्कृष्ट जगून राहिले, पिंपळाचे झाडं जगून राहिले. माणसा गैरसमज काढून टाक, काही नसताना सुद्धा लोक जगतील, तू गेल्यावर फरक पडणार नाही.
ते वडाचं झाड भिंतीकडे नीट बघा सांगता आम्हाला. ते वडाचं झाड म्हणतं मला पाणी नाही, मला माती नाही, मला संरक्षण नाही, माझा माळी नाही, तरी मी इतका हिरवागार आहे. बरं, ज्याच्या भिंतीवर जगतोय त्याच्याच भिंतीला तडा पाडतोय, हा समाज आहे. तरी आपला गैरसमज आहे. नाही, एकदा मी कथा केली आणि लगेच संध्याकाळी कीर्तन केलं दुसऱ्या गावाला. म्हणजे 5 वाजेला कथा झाली आणि 8 वाजेला कीर्तनाला गेलो दुसऱ्या गावाला. आता झालं काय, हे 3 तास बोलणं ते 3 तास बोलणं. बरं, कीर्तनात थोडं मी नाचून घेतलं तर माझा बीपी हाय झाला आणि मला ऍडमिट करावं लागलं. मग मुलांची धावपळ झाली, मग त्या गावाला मुलं आले दवाखान्यात. मग मला ते सगळं सुरू होतं, सलाईन, बीपी खूप हाय झालेला. द्वारकेश माझा मोठा मुलगा जवळ आला, म्हणे कसं वाटतं दादा? म्हटलं आता बरं आहे बेटा. म्हणे दादा एक गोष्ट सांगू तुम्हाला. म्हटलं काय रे? का गेले होते म्हणे कीर्तन? म्हटलं द्वारकेश, संसार मोठा आहे बेटा आपला, नातू मुलं सुना सगळ्यांचं सांभाळायचं. तुझी पहिली भिक्षुकी, तुला कधी काम असतं कधी नसतं, दवाखाने, आईची दवा, औषधी. एक इच्छा होती काहीतरी मिळेल म्हणून गेले. द्वारकेश हसला. माझा मुलगा मला सांगतो, बाबा डोक्यातून काढून टाका, बिलकुल काढून टाका. आणि माझं एक वाक्य लक्षात ठेवा म्हणे. म्हटलं काय? शेवटच्या दिवशी जी आपपेटी घेऊन जाऊ त्याच्यातली एकच काडी मी खर्च करू तुमच्यासाठी, बाकीची पेटी सुद्धा घरी घेऊन येऊ. आलं तुमच्या लक्षात काय बोलतो? माझ्यासाठी करता असं तुम्हाला वाटतं ना, तर मी इतका स्वार्थी आहे म्हणे की जी पेटी घेऊन जाऊ ना त्याच्यातली एकच काडी फक्त लावावी लागेल तुम्हाला, उरलेली पेटी सुद्धा घरी. हा असा विश्वने असा समाज आहे आणि तुम्ही आमची काय चिंता करता? करेल माझा परत. तर त्याने त्याच्या स्टेटसवर एक वाक्य ठेवलेलं असतं माझ्या द्वारकेशने. एक वाक्य काय? प्राप्त ही पर्याप्त आहे. काय? त्या दिवसापासून मी आणखीन सोडून दिलं. काय लेकराने सांगितलं मला? प्राप्त ही पर्याप्त आहे. आपल्याला श्रीमंत व्हायचं नाहीये. 2 टाइमाचं भोजन देणारा अनंत कोटी ब्रह्मांड नायक बसलाय. भजन करा. स्कूटीवर गेला तो कोणत्या गावाला ते? मागेश्वर. स्कूटीवर हनुमानजीची उपासना करतो. 1 महिना या वयामध्ये, तरुण मुलगा आहे, बायको आहे. महिनाभर वो शाळेमध्ये राहिला. ताटातलं सगळं अन्न एकत्र करायचं, गार पाणी टाकायचं आणि ते पिऊन जायचं. 1 महिना साधना केली. आनंद वाटतो शोधेल भाषा लेकराला जन्माला घातल्यानंतर. या मस्त राहा, कोई चिंता मत करू. मी त्याला सांगतो, म्हटलं तू माझ्या भागवत करायला तू तेवढा कॅपेबल आहे, तो कथा करेल. त्याने मला सांगितलं म्हणे दादा अजून थोडं पक्क होऊ दे. म्हटलं का करत नाही तू भागवत? तर त्याने एक वाक्य वापरलं, मला भागवताचं कथाकार व्हायचंय, भागवत सांगणारा कलाकार व्हायचं नाही. मला काय व्हायचंय? कथाकार व्हायचंय, मला कलाकार व्हायचं नाही. मला थोडं पक्क होऊ द्या लोकांपुढे बसताना आणि मला समजू. ही दया आहे माझ्यावर शोधेल. आणि म्हणून मुलं ज्या वेळेला अशी संतती निघते ते देवाने दिलेलं सगळ्यात मोठं दान समजा आपल्याला, की अशी संतती निघते, अशी लेकर. गजेंद्र महाराज मुलांना पाणी देतात. धन्यवाद धन्यवाद
पाणी प्यायला दिलं, पत्नीला पाणी प्यायला दिलं आणि आता स्वतः प्रवेश करतायत. का तेव्हा पत्नीने सांगितलं गजेंद्राला, जास्त पुढे जाऊ नका, तुम्ही पुढे जाऊ नका. या कथेमधून एक गोष्ट अशी लक्षात येते, संसारात बायका आपल्या नवऱ्याला नेहमी सावधान करत असतात, पण हा समजत नाही. स्त्रियांना प्रपंचातलं फार फार बारीक कळतं बरं, फार बारीक. काही वेळा माणूस आहे ना, 100 रुपये इकडे का 100 रुपये तिकडे, माणसाला बाजारात पाठवावं, भाजीवाली जी भाजीचा भाव सांगते त्या भावात भाजी घेऊन येते. तुम्ही बायांना पाठवा भाजी घ्यायला, हा मग इथला भाव रास का, म्हणजे 2 दुकानावरून ज्या काही गुन्हाच करा हातीला सांगते ती भाजीवाली, इथला भाव रास. इतकी भारी बोलतात. एक बाई साडीच्या दुकानामध्ये गेली आणि त्या साडीवाल्याने साड्या वगैरे दाखवल्या, मग ती हे करायला लागले कमी त्या साडीची किंमत, आणि तिला दुकानदाराला म्हणे, भाऊ असं नका करू, कायम तुमच्याकडून साड्या घेते, गेल्या वर्षी सुद्धा 5 साड्या नेल्या त्यांनी दिवाळीला तुमच्याकडून. त्याने आज जोडला म्हणे, ताई बरोबर दिलं उद्घाटन नमत दुकान म्हणे, आणि तू गेल्या वर्षी 5 नाही, म्हणजे नुसतं ठोकून देतात बाया. त्या भाव कमी करणं भाजीवाल्याला ते इतकं भारी ना, मग मी काय गुन्हा करा का नाही, एवढ्या भाजीचा भाव आहे का, भाजी जरी इतका भाव नेली त्यात तेल फुल काय टाकूत, म्हणजे खावानं बंद कर देऊत का, लोकांनी काय जेवायलाच नाही का. त्या भाजीवाल्याला इतकं बरोबर करतात ना, ती कमी भावामध्ये बटाटे देऊन देते, किलोऱ्या देऊन देते, शेवग्याच्या शेंगा देऊन देते, आणि इतकं केल्यावर आणखी तिला सांगतात, कोथम्याना काढ्याने एक लिंबू टाकत नाही का, मरीजाशी गिरे मारून घ्या. हा स्वभाव आहे स्त्रीचा. भाजीवाले त्यांना कोथिंबीरच्या 2 काड्या फुकट आणल्याशिवाय, आणि आपल्याकडच्या तरी वेगळ्या सोड्याच्या सोडून देते, पुण्याकडच्या तर फारच विचित्र आहे. अरे राम राम, किती लोकांना कळतं कोण जाणे, पण टाळी वाजवणी जर समजला त्याच्यातला बारीक झोप. पुण्याची व्यक्ती कशी असते, दिवाळीला मोती साबण, मोती साबण नरक चतुर्दशीच्या दिवशी आणला, फॅमिलीने अंगाला लावला, मोती असा जाड कडक साबण येतो तो मोती. आली आली दिवाळी आली, मोती साबणाची वेळ झाली, मोती साबणाने अंघोळ. त्याच्यात बारीक कळालं तर लक्ष द्या की माणूस पुण्याचा कसा असतो. त्याने त्या मोती साबणाने सगळ्या कुटुंबाने आंघोळ केली, दिवाळीला आंघोळ केली, बलिप्रतिपदेला आंघोळ केली, आणि जो साबण उरला होता त्याला कॅरी बॅग मध्ये ठेवलं, बांधलं, आणि वरून चिठ्ठी लावली, वर्ष 3रे. नाही कळालं काय लिहिलं त्या साबणावर, वर्ष 3रे, म्हणजे मागच्या 2 दिवाळ्या त्याच साबणावर काढल्या, वर्ष 3रे. पत्नी ज्या वेळेला काही गोष्ट सांगते आपल्या माणसाने, भले तुम्ही ऐका नका ऐकू, करा नका करू, पण कमीत कमी ती काय सांगते एकदा लक्षपूर्वक ऐकून घ्या, तिचं किती म्हणते काय. गजेंद्राच्या पत्नीने सांगितलंय, महाराज पुढे जाऊ नका, जरा मागे या. गजेंद्र ऐकायला तयार नाही. पुढे गेला, खालून एक मगर आला आणि मगराने गजेंद्राचा पाय धरला, दात गांडले गेले, रक्त बाहेर येत आहे. गजेंद्राला वेदना होते आणि गजेंद्राने पाहिलं पत्नीकडे, मला कोणी वाचवा दे. तर तुम्हाला आधीच सांगितलं ना, कठीण समय येता कोण कामास येतो, सुख के सब साथी दुःख में नाही कोण. सगळे लोक सुद्धा, आणि म्हणून हे आपल्या हातून केलेलं हे जे दान धर्म कथा कीर्तन हे अंतिम समयाला कामात येणार आहे, बाकीचे कोण कामात येणार आहे. पासबुक बँकेमध्ये राहून जाईल, लेकरा नोकरीला राहून जाते, सुनबाया लांबून नंबर पाहते, सासूला खाली घेतात, तेव्हा बाकीचे लोक गर्दी करतात की काय होईल. पण तेवढ्या वेळात सुनबाई मागच्या घरी जाऊन आपल्या आईला फोन करून देते, आई जाईल आता, जाईल बरं, कोण आहे आपलं शोधेल.
म्हणून दान धर्म केलेल्या पुढच्या जन्मी कामात. एक नाथबाबांचं भारूड आहे आताच दिलेलं, म्हणून नाथबाबा म्हणतात त्या आंधळ्याच्या की मी मागच्या जन्मी या ठिकाणी कोणाला दान धर्म केला नाही, तर मागच्या जन्मी माझं कर्म मला भोगावं लागतंय. बोलिये का भारूड काय माझे जीवन तुमच्या पदरात घ्यावं मला धर्म मी आंधळा धर्म करावो मला माझे जीवन तुमच्या माझे जीवन तुमच्या हाती पदरात घ्यावं मला धर्म करावो मला मी आंधळा धर्म करावो मला. पहिल्या जन्मी मारिली बाळे, पहिल्या जन्मी मारिली बाळे. या जन्माला करीतो दान, या जन्माला करीतो दान. यावे प्रभू हे मजला ज्ञान, यावे प्रभू हे मजला ज्ञान. सारे जीवन अर्पण करतो, सारे जीवन अर्पण करतो. राम 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 मी आंधळा ज्यावेळेला तो या जन्मातलं काही दिलेलं सार्थक आता दिलंच नाही काही गजेंद्राने, मग गजेंद्राच्या लक्षात आलं की देवाला काहीतरी समर्पित करावं लागेल, दान करावं लागेल. देवाचं एक गणित आहे श्रोते, आधी घेशी मग देशी ऐसा असशी तो उदार. देवाचं गणित काय आहे की आधी घेतो आणि मग देतो, असं तुम्हाला मिळणार नाही. द्रौपदीने बोटाला चिंधी बांधली होती म्हणून तिला साड्या पुरवल्या, सुदाम्याने पोहे आणले होते म्हणून त्याला राज्य दिलं, शबरीने बोरं खाऊ घातली होती म्हणून तिला 9 भक्ती दिली, विदुराच्या बायकोने कन्या दिल्या होत्या म्हणून तिला मोक्ष दिला. कोणाचंही उदाहरण बघा तुम्ही, आधी घेशी मग देशी ऐसा असं शिकवलं. जनाबाईला 16 वरून वाचवलं देवाने, ही गोष्ट खरी आहे, पण आधी तिच्या घरी जाऊन दिवाळीची फराळ केली होती. म्हणून दानाला महत्व आहे. देवाचा दानाला का महत्व आहे, असं फुकट नाही देणार कोण. आपण तर तीर्थामध्ये गेलो, देवापुढे उभे राहिलो नाही, क्या मागण्या करतो आपण, हे दे ते दे ते, बिलकुल नाही. मी एवढ्या ठिकाणी दर्शनाला जातो ना, कधीच त्याच्याकडे काही मागत, मला माहिती आहे सगळ्यांना सांभाळणारा तो आहे. एक दाना जमिनीमध्ये टाकून द्यावा, त्याचे 1000 दाणे तयार करायची ताकद ज्याच्यामध्ये आहे. त्याचं लक्ष का माझ्याकडे नसेल, काय तुला द्यायचं दे, नको दे, उलट दादागिरी करतो मी. वाजवा थोडी वाजवा गाय. ईशन गिरिधारी लाला खबरले नमो, ईशन गिरिधारी लाला खबरले नमो, खबरले नमो.
खाना देना अच्छा देना देना शिरपूरी खाना देना अच्छा देना बातें देना अच्छी देना सबको लगे प्यारी बातें देना अच्छी देना सबको लगे प्यारी कपड़ा देना अच्छा देना देना जरतारी कपड़ा देना अच्छा देना देना जरतारी नहीं तो होगी तेरी मेरी देना जरतारी नहीं तो होगी तेरी गजेंद्राच्या लक्षात आलं सुदैव की आपण काहीतरी द्या दिलं पाहिजे इथे शेवटी दान येते महत्वाचं मुझे कुछ देना चाहिए भगवान को देवाचं गणित आहे आधी देशी मग देशी ऐसा असशी तो उदार आणि देवाने गजेंद्राकडे दृष्टी टाकली होती आता गजेंद्र सोंडे तिथे कमल पुष्प होतं तेवढं कमळ उचललं गजेंद्र पशु आहे पशु तरी या पशुच्या लक्षात आलं की आता कमळ शिवाय पर्याय नाही आपण तर माणसं आहोत एका जनावराच्या लक्षात आलं की कमळ शिवाय पर्याय नाही देव टिकवायचा असेल आणि देवाला समोर आणायचं असेल तर आपल्याला कमळच द्यावं लागेल तुमचं एक कमळ फार महत्वाचं उचललं सोंडेमध्ये कमळ तुम्ही काय समजले कोणाच तुम्ही भागवत सांगताय सोंडेत उचललं कमल पुष्प आणि भगवंताकडे दिलाय देवाला प्रार्थना केली आहे भाव पावे गोविंदा हाती देवो तरी माझ्या कर्माचा चेला सच्चिदानंदा श्री हरी देवाला प्रार्थना केली आणि म्हटलंय शोधेल की प्रभू आता कोण आहे तुझ्याशिवाय वाचलं या ना जरा एकदा माझ्या पुढे आणि काय प्रार्थना केली की दोनो जहा की भेट चढावी माझा संसार पण आणि माझा प्रपंच परमार्थ पण दोघही मी तुझ्या चरणी अरे या पाण्यामध्ये मी आता डुबलो आहे मी अर्ध्याच्या वर खाली गेलो आहे देवा माझी खाल काढली जाते माझी कातडी काढली जाते या ना तुम्ही मला गीत ऐका गीताचे शब्द किती परफेक्ट आहे या बोले गजेंद्र तुझको पुकारे मेरा प्यार हो तुझको पुकारे मेरा प्यार आजा मैं तो मिटा हूँ तेरी चाह में तुझको पुकारे मेरा प्यार हो तुझको